नमस्कार मित्रांनो, चला आज आपण पाहणार आहोत सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. सिंपल इंटरेस्टला मराठीमध्ये म्हणतात सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज हे जास्त करून बँकेमध्ये वापरलं जातं आणि जर एखाद्या व्यक्तीला जर गरज पडत असेल काही पैशांची तर तो एखादा व्यक्ती काय करतो, एखाद्या दुसऱ्या आपल्या मित्राकडून किंवा जेही पैसे व्यक्ती देतो त्या व्यक्तीने काय करतो, काहीतरी व्याजासाठी पैसे घेतो आणि तो पैसे वापरतो. ठीक आहे. जेव्हा तो पैसे वापस करतो तेव्हा त्या पैशाजवळ काही पैसे एक्स्ट्राचे पैसे त्या समोर व्यक्तीने देतो. ठीक आहे. मग ते एक्स्ट्राचे पैसे असतात त्याला काय म्हणायचं, व्याज. आणि हेच व्याज तुम्ही काय म्हणता, त्या व्याजाला सरळ व्याज तुम्ही पैसे वापस करता आणि त्या व्याजाला म्हणतात फक्त ते व्याज जी पद्धतीने कॅल्क्युलेट करतात त्याला म्हणायचं सरळ व्याज. याला म्हणतो सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज हे खूप सिंपल आहे शिकण्यासाठी. आता सरळ व्याज कॅल्क्युलेट कशा प्रकारे करतात हे तुम्हाला सिंपल सांगतो. पहा, जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याकडून जर 100 रुपये घेतले असतील, ठीक आहे, समजा एखादा फलाना व्यक्ती आहे त्याने 100 रुपये घेतले किंवा 1000 रुपये घेतले. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये ठराव झाला की तुम्ही मला 5% वापस द्यायचे. ठीक आहे. तर आपण दर घेऊ 5%. ठीक आहे. म्हणजे दरचा अर्थ काय, दर साल दर शेकडा. तुम्हाला आता बुकमध्ये तुम्ही पाहिलं असेल द हे बुकमध्ये नाही कोणत्या एक्झाम मध्ये वापरतात. याचा अर्थ होतो दर साल दर शेकडा. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही जेही पैसे घेतलेले आहेत ते प्रत्येक वर्षी, समजा मी या वर्षी 1000 रुपये घेतले असतील तर मी फक्त 5% त्या 1000 रुपयावर एक्स्ट्रा देईल. म्हणजे 1000 रुपये 5% किती होत बघा, 50 रुपये. 50 रुपये मी त्या व्यक्तीला एक्स्ट्रा देईल 1000 रुपयावर. ठीक आहे. जर मी हेच पैसे जर 2 वर्षासाठी वापरले, 2 वर्ष, तर त्या व्यक्तीला मी प्रत्येक वर्षाला 50 रुपये या दृष्टीनं पहिल्या वर्षी 50 रुपये आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 50 रुपये देईल. आणि एकूण मिळून किती होईल, तर 1100 रुपये मी त्या व्यक्तीला व्याज देईल. हे आहे सरळ व्याजाचा सिंपल गणित. म्हणजेच त्या व्यक्तीला प्रत्येक वर्षी 5% व्याज देईल. मग ते पैसे तुम्ही 1 वर्षासाठी वापरा, 2 वर्षासाठी वापरा, 10 वर्षासाठी वापरा, काही घेणं देणं नाही. पण तुम्हाला प्रत्येक वर्षी 5% व्याज द्यावे लागेल. एक्स्ट्रा द्यायची गरज नाही. फक्त चक्रवाढीनंतर तुम्हाला हे व्याज जे आहे वाढत राहतं. समजा तुम्ही पहिल्या वर्षी जर 50 रुपये व्याज समजा घेतलं, ठीक दिलं, तर दुसऱ्या वर्षी 50 पासून 2.5 किलो होतं 5%. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 52.5 रुपये व्याज एक द्यावे लागेल. सहजी देण्याचा विषय कधीच नसतो चक्रवाढीने. फक्त चक्रवाढी यूज करतात शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे. याचा यूज आहे शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला एक सिंपल सांग सरळ व्याज कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं. पुन्हा एकदा थोडं सिंपल करून अजून पहा, एखादा व्यक्ती आहे राम नावाचा, त्याने काय केलं, एखाद्या व्यक्तीकडून 10,000 रुपये घेतले. ठीक आहे. त्या रुपयाला म्हणायचं प्रिन्सिपल. ठीक आहे. किती घेतले, 10,000 रुपये घेतले. ठीक आहे. आणि व्याजाचा दर ठेवला 2%. त्याला म्हणजे रेट ठेवला 2%. याला तुम्ही म्हणता दर, याला तुम्ही म्हणता मुद्दल. ठीक आहे. आणि वर्ष किती वर्षाकरिता घेतले, समजा 5 वर्ष करिता घेतले. ठीक आहे. याला तुम्ही म्हणता काळ. ठीक आहे. आता लक्ष घ्या, जर तुम्हाला फॉर्म्युला यूज करून जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहा, पहिले फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे. काय फॉर्म्युला याचा, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता पहा, या फॉर्म्युल्यामध्ये पहा एक गोष्ट आहे, मी सिंपली हा फॉर्म्युला पाहिला असेल, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेदात 100. हा फॉर्म्युला पाहिला असेल बरोबर का. या फॉर्म्युल्यामध्ये छेदामध्ये 100 आहे हे कुठून आले बघा, कारण पहा इथे पहा हे दर किती आहे तुमचा, टक्केमध्ये आहे. ठीक आहे. आणि टक्केवर तुम्ही काय करता, 1/100 लिहिता बरोबर. हे छेदातले 100 जे आहे ना ते 100 लिहित आहे. ठीक आहे. कळालं का. हा फॉर्म्युला यामध्ये काही बदल नाहीये, दोन्ही सुद्धा सारखेच आहेत. फक्त मी छेदामध्ये 100 लिहिले, छेदामध्ये 100 लिहिले. तुम्ही डायरेक्ट काय करता, 2 टाकून देता आणि छेदातले 100 तुम्हाला कुठून आले की माहितीच नाही. मग हे छेदातले 100 कुठून आले, हे टक्केची साईन आहे, टक्केची साईन काय सांगता 1/100 म्हणजे 1/100 हे असतं. म्हणून प्रत्येक वेळी खाली 100 लिहिले असतं. ते लक्षात ठेवा. ठीक आहे.
आता पहा ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू, सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे करायचं. ठीक आहे, पहा व्याज तुम्हाला काढायचं 10,000 रुपये तुम्ही घेतले होते, गुणिले दर किती आहे तुमचा 2% आहे, गुणिले काळ किती आहे 5 वर्ष आहे, 10,000 रुपये गुणिले 2, आता टक्के म्हणजे 1/100 गुणिले 5. ठीक आहे, 2 2 शून्य काटा. ठीक आहे, किती बोलले 100 वर गुणिले 2 गुणिले 5 किती होत आहे 100 दोन्ही 200 गुणिले 5 205 1000. ठीक आहे, व्याज किती आला 1000. पहा लक्ष ठेवा, हे व्याज पहा लक्ष ठेवा, तुम्ही 10,000 रुपयावर 2%, 5 वर्षाकरिता व्याज किती आलं 1000. हेच व्याज आपण काय करू, एकदम सिंपल स्टेप नाही करू, म्हणजे तुम्हाला कळलं की व्याज कशा प्रकारे बँका किंवा जेही व्यक्ती देतो ते कशा प्रकारे 5 वर्षासाठी व्याज आकारतो. ठीक आहे, पहा फॉर्म्युला यूज न करता, न वापरता पहा 10,000 रुपये हे पहिल्या वर्षी, हे वर्ष. ठीक आहे, हे दुसरं वर्ष, हे तिसरे वर्ष, चौथे वर्ष, हे 5वे वर्ष. 5 वर्ष होते, पहिलं दुसरं तिसरं चौथं 5 असे 5 वर्ष घेतले. पण तुमची रक्कम जी आहे, जे व्याज तुम्ही मुदत जी तुम्ही समोरून घेतली किंवा बँकेकडून तुम्ही जे मुदत घेतलेलं आहे बिझनेस करण्यासाठी ते किती आहे 10,000 आहे. पहा पहिले आपण घेऊ 10,000. ठीक आहे, 10,000 तुम्हाला व्याज किती द्यायचं आहे फक्त 2%. ठीक आहे, मग 10,000 हे 2% पहा, याला तुम्ही काय करता असं म्हटलं 10,000 गुणिले 2/100. ठीक आहे, पहा खाली 2 शून्य कटल्यावर 2 कटले. ठीक आहे, किती आले बघा इथे लिहिले तुम्ही खाली 100 गुणिले 2 किती आले 200. ठीक आहे, पहा पहिल्या वर्षी तुम्ही 2% व्याज किती रुपये भरले फक्त एक्स्ट्रा 200 रुपये भरले. ठीक आहे, जर तुम्ही हेच पैसे दुसऱ्या वर्षी वापरले पहा तसं सेम 10,000 रुपयाचे 2% किती येतात 200 सेम ह्या स्टेप नुसार. ठीक आहे, तर तिसऱ्या वर्षी सुद्धा 200, चौथ्या वर्षी 200, 5व्या वर्षी 200. ठीक आहे, पहा पहिला आपला असं फॉर्म्युला काढला असता आन्सर किती आला 1,000 रुपये. राईट का 1,000 रुपये आन्सर आलं होतं. आता पहा आपलं जे 1,000 रुपये आन्सर आलं इथे पहा हे प्रत्येक स्टेप वाईज पहा. पहिल्या वर्षी मी 10,000 चे 2% काढले किती रुपये आले 200 रुपये. दुसऱ्या वर्षी 10,000 चे 2% किती आले 200 रुपये. ठीक आहे, तिसऱ्या वर्षी 10,000 चे 2% 200 रुपये, चौथ्या वर्षी सेम, 5व्या वर्षी सेम. ठीक आहे, आता ही सगळी बेरीज करा किती बघा, हे 200 प्लस हे 200 झाले 400, हे 600, हे 800 आणि हे 200, 1,000 रुपये झाले का 1,000 रुपये. कळाले का, एक फॉर्म्युल्यानुसार काढा किंवा ते प्रत्येक इयरली काढा. इयरली काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट जर फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला सोपं जाईल. पहा 1,000 रुपये इथे आले आणि 1,000 रुपये इथे आले, सेमच आहे, काही वेगळं नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जर तुम्ही 5% किंवा 2% जर व्याज द्यायचं ठरवलं 1,000 रुपयावर तर तुम्हाला प्रत्येक 10,000 रुपयावर प्रत्येक गोष्ट फक्त 200 रुपये एक्स्ट्रा द्यायचे, जास्त द्यायचे नाही. फक्त चक्रवाढीमध्ये 200 रुपयावर सुद्धा व्याज लागतं. म्हणून कधी पहा शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचे जर तुम्ही 50 रुपये शेअर घेतला असेल तर कधी कधी 10 वर्षांना 100 रुपये जातो किंवा जे 200 रुपये जातो. हे जे वाढत जातं कशामुळं, हे चक्रवाढ इथं वाढत नाही, हे जे व्याज आहे स्थिर राहतं, व्याजामध्ये बदल होत नाही. त्यामुळे त्याला म्हणतात सिंपल इंटरेस्ट, म्हणजे सरळ व्याज. ज्या व्याजामध्ये बदल होत नाही त्या व्याजाला सरळ काय म्हणतात सरळ व्याज. ज्या व्याजामध्ये बदल होत राहतो, व्याजावर व्याज चढत राहतं त्याला तुम्ही म्हणता चक्र फिरायला. व्याजावर व्याज चढत राहणे चक्र फिरणे त्याला तुम्ही म्हणता चक्रवाढ व्याज. ठीक आहे, आता अशा प्रकारे हे जर तुम्हाला कळायला असेल तर आपण काही इथे क्वेश्चन आहेत पहा, 6 क्वेश्चन आहेत. हे 6 क्वेश्चन एकदम सोप्या पद्धतीने पाहू म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आणि वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत पहा, 6 क्वेश्चन पाहू आपण. माझी आशा आहे तुम्हाला कळायला असेल सोप्या पद्धतीने आपण समोर जाऊ. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, पहिला प्रश्न काय, रुपये 1,280 वर 5% वार्षिक 5% वार्षिक दराने 3 वर्षाचे एकूण व्याज किती. आता पहा तुमचा फॉर्म्युला घेतली तुम्ही, हा फॉर्म्युला व्याज बरोबर
मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा कल येतो फक्त, ठीक आहे. छेदात 100. हे 100 कशा प्रकारे आलेले आहेत हे तुम्हाला मी आताच कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. पहा फॉर्म्युला लिहिला एका साईडला इंग्लिश मध्ये देतो. इंटरेस्ट इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय टाइम अपॉन 100, ठीक आहे. पहा तुमचा फॉर्म्युला यूज करून पहा. पहिले मुद्दल किती आहे तुमचं? मुद्दल आहे 1280. तुमचा दर किती आहे? 5%, ठीक आहे. किती वर्षाकरिता घेतलं तुम्ही? 3 वर्षाकरिता. काळ किती आहे तुमचा? 3 वर्ष, ठीक आहे. आता काय करा, फॉर्म्युला यूज करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा व्याज काढा. तुम्हाला काय काढायचं? व्याज काढायचं ना, तुम्ही व्याज काढा, ठीक आहे. बघा तुमचा फॉर्म्युला, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेदात 100. ओके. पहा मुद्दल किती आहे? 1280 गुणिले दर किती आहे? 5%, ठीक आहे. 5% पहिलेच करायचं, ठीक आहे. 100% जे टक्के म्हणजे किती आहे? 100, ठीक आहे. मग त्यामुळे तुम्हाला 5% लिहायचे का नाही लिहायचे? फक्त 5 लिहायचे, ठीक आहे. काळ किती आहे? 3 आहे. छेदात 100. पहा शून्य कटला, शून्य कटला, ठीक आहे. कोण कोण उरलं? पहा हे 12, 8 आणि इकडे 5 गुणिले 3 छेदात 10 उरले, ठीक आहे. पहा 5चा पाडा आहे तुम्हाला. 5 1 5, 5 2 10. कोण उरलं? पहा आता इकडे साईडला 128 गुणिले 3 छेदात 2. 2 ने 128 ला भाग जातो. द्या भाग. किती येईल बघा भाग? 2 × 12, 2 8 = 4 मल्टिप्लाय 3 किती येते? आता 3 ने गुणा. 3 × 12 = 2. हातचा लेख 3 × 18 आणि वरचा एक 19. म्हणजे तुमचं व्याज किती आलं? 192 रुपये. पहा खूप सोपं आहे. फक्त फॉर्म्युला यूज करायचा. हा इंग्लिश वाला फॉर्म्युला आहे, हा मराठी वाला. तुम्हाला ज्या भाषेमध्ये येतं, ज्या इंग्लिश जमतं इंग्लिशमध्ये करा, मराठी जमतं मराठीमध्ये करा. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे कशा प्रकारे हा व्याज काढला जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं. तर व्याज फॉर्म्युला हा फॉर्म्युला यूज करायचा आणि व्याज करायचा. पहा 1280 बरोबर 5% ने वार्षिक दराने 3 वर्षाचे एकूण व्याज किती? तर 192, ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं फक्त एका वर्षाचे व्याज किती, तर तुम्हाला काय करावं लागेल? ह्या याला 3 ने भागावं लागेल. 192 भागिले 3 किती येते बघा? 3 × 18 1 उरला. 3 × 12 64 रुपये. एक वर्षाचे व्याज किती? 1 वर्ष व्याज किती आहे? 64 रुपये. एका वर्षात किती आहे? 64 रुपये, ठीक आहे. तर 3 वर्षात किती आहे तुमचं? 192 रुपये. हे आहे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. जर तुम्हाला विचारलं 1 वर्ष असतं तुम्ही असं 3 ने भागायचं. जर भागायचं नसेल तर तुम्ही सिंपल वाढू शकता, ठीक आहे. कधी काय एक्झाम मध्ये कन्फ्युज करतात. सांगतात 3 वर्ष काढा, नंतर सांगतात 1 वर्ष काढा. तुम्ही कन्फ्युज होता कामा नाही म्हणून तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा दुसरा क्वेश्चन आहे. रुपये 2000 वर 8.25% वार्षिक दराने 7. पहा आधी मुद्दल लिहितो मी, ठीक आहे. मुद्दल किती आहे आपलं? मुद्दल आहे रुपये 2000. दर किती आहे आपला? 8.25%, ठीक आहे. आता पहा इथे 7 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2022 हे महत्वाचं आहे. पहा हा पॉइंट महत्वाचा आहे. हा तुमचा काळ आहे. किती वेळाकरिता किंवा किती दिवसाकरिता तुम्ही ते हे जे पैसे आहेत 2000 रुपये 8.25% ने घेतलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेली आहे, ठीक आहे. कधीपर्यंत? 7 फेब्रुवारी पासून 20 एप्रिल पर्यंत. 7 फेब्रुवारी, ठीक आहे. पहा काळ मी सोडून दाखवतो कशा प्रकारे. आता हे तुम्हाला असंच नाही ठेवायचं, तुम्हाला एक डेज मध्ये घ्यायचं. पहा मी कधीही हे जे फॉर्म्युला आहे हे वर्षाकरिता आहे, ठीक आहे. वर्षासाठी, ठीक आहे. मग तुमचं वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. मग एक तुम्ही डेज मध्ये घ्या नाहीतर इयर मध्ये घ्या. इयर मध्ये तुम्हाला फॉर्म्युला आहे, ठीक आहे. पहा
आणि काय करू डेज मध्ये घेऊ क्या करू आधी 7 फेब्रुवारी ठीक आहे ते किती वाढले 20 एप्रिल ठीक आहे 7 फेब्रुवारी आता पहा हा जे वर्ष जे आहे 2022 आहे म्हणजे लीप वर्ष आहे लीप वर्ष म्हणजे 266 दिवस आहेत ठीक आहे 266 दिवस आहेत तर आपल्याला 365 सॉरी 366 सेकंड टू जरा 366 दिवस आहेत प्रत्येक वर्षामध्ये 365 दिवस असतात आता फक्त लीप वर्षामध्ये 366 असतात ठीक आहे पहा 7 फेब्रुवारी मध्ये 7 फेब्रुवारी धरायचं नाही कारण लीप इयर मध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असतो लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो म्हणून 29 दिवस झाले ठीक आहे आणि जनरल इयर मध्ये तुमचा फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो ठीक आहे पहा 7च्या पुढे 29 जरा किंवा 29 7 वजा करा 29 वजा 7 किती बघा 9 7 गेले 2 उरले आणि वरचे 2 22 दिवस झाले ठीक आहे चलिए 22 डेज ठीक आहे नंतर फेब्रुवारी झाला मार्च एकच राहिला फेब्रुवारी मार्च एप्रिल ठीक आहे मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च 31 आहे ठीक आहे एप्रिलचे किती जरा किती झाले बघा 2 आणि 3 3 आणि 2 5 आणि 3 आणि 2 5 2 7 73 दिवस झाले ठीक आहे तुमचे टोटल दिवस किती व्हायचे 73 म्हणजे तुम्ही 7 फेब्रुवारी ते 20 एप्रिल पर्यंत हे जे पैसे घेतले यावर तुम्हाला किती व्याज तुम्हाला फेडायचे जे आहे किती दिवस आहेत सगळे 73 दिवस आहेत ठीक आहे कळलं का कशा प्रकारे काढलं फक्त कॅल्क्युलेट करणं करता आलं पाहिजे ठीक आहे पहा मग तुमचं वर्ष काय होईल 73 दिवस ठीक आहे आता पहा कॅल्क्युलेट करा फॉर्म्युलानुसार हा फॉर्म्युला व्याज इक्वल्स टू मुद्दल गुणिले दर गुणिले काळ शिल्लक 100 मुद्दल तुमचा आहे 2000 गुणिले दर किती आहे 8.25 हे टक्के खाली आले ठीक आहे आणि तुमचे डेज आहेत 73/365 ठीक आहे शिल्लक 100 पहा खालचे 2 शून्य काढले वरचे 2 शून्य काढले ठीक आहे कोण उरलं 20 गुणिले 8.25 गुणिले 73/365 पहा 73/365 ला भाग जाईल का 7 × 35 हे पुरत आहे 3 पाच बाजूला राईट 73 ने जाईल 73 म्हणजे 365 ठीक आहे म्हणजे 5 आले म्हणजे 20 गुणिले 8.25 गुणिले 1/5 ठीक आहे पहा 5 ने ह्या 5 ने तुमच्या 20 ला भाग होईल 5 1 5 5 चौक 20 म्हणजे 4 गुणिले 8.5 आता 4 ने 8.5 ला गुणा काही बघा 4 5 20 ला 0 4 2 4 2 8 आणि 2 10 0 आता रहेगा 4 8 32 32 1 33 हा पॉइंट मागून 1 2 नंतर पॉइंट आपण मागून 1 2 नंतर म्हणजे किती आला 33 रुपये व्याज आला